पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरः प्रचोदयात्। ओम देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्यः एवञ्च नमः। स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः। ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्या धीमहि पितृदेवताभ्यो नमः। साधकांनो, मी 6वी क्लिप दिली त्यावेळेस म्हटलं होतं ही पितृपक्षातली शेवटची क्लिप म्हणून, पण त्याच्यानंतर काही जणांचे मला फोन आले, काही जणांचे मला SMS आले की भरणी श्राद्ध आणि अविधवा नवमी याविषयी बोलावं। त्यामुळे पुनश्च मी अजून एक क्लिप देतोय। यामध्ये आता भरणी श्राद्धावर बोलून काही उपयोग नाही, कारण भरणी श्राद्ध चतुर्थीचं झालंय। त्यामुळे मी आता अविधवा नवमी या विषयावर बोलतो। अविधवा नवमी श्राद्ध म्हणजे काय, कोणासाठी केलं जातं? हे श्राद्ध हा एकार्थी स्त्रीचा सन्मार्थ केलेला विधी म्हणजे भरणी श्राद्ध। ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली आहे। तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी म्हणजे फक्त ज्या आडवेपणी गेल्या आहेत त्यांनाच पिंडदान होतं किंवा काय असं नाही। फक्त एक विशेष म्हणजे त्यांच्याकरता ही तिथी राखून ठेवली। पण ज्या वैधव्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा दिवंगत झाल्या आहेत त्या सगळ्या मातांना तेवढाच आदरभाव हा इतर श्राद्धांच्या वेळेस प्राधान्याने दिलेला आहे। याचाच अर्थ फक्त सौभाग्यवतींकरताच अविधवा नवमी आहे, मग इतर स्त्रियांचं काय असं नाही। तर संस्कृतीने या इतर स्त्रिया ज्या वैधव्य योगामध्ये गेल्या त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव हा इतर श्राद्धांमध्ये करण्यात आलेला आहे। पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवा नवमीचं श्राद्ध म्हणून गणलं जातं। सुवासिनीला मरण प्राप्त झालं तर तिच्या मुलांनी पितृपक्षातील नवमीस पावर्ण विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्र सांगतं। आता यावर्षी ही तिथी बुधवारी आहे। आयवेपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण येणं, त्या स्त्रीची आयवेपणी जी स्त्री गेली आहे त्या स्त्रीची मरणोत्तर गणना ही सधवा, याचा विधवेचा उलट अर्थ सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर सधवा हाच असतो। त्यामुळे तिचा पती म्हणजेच तिचा मुलगा श्राद्ध करणारा जो आहे, श्राद्धकर्त्याचे वडील, हे कालांतराने मरण पावले। नीट ऐका की अविधवा नवमीचं श्राद्ध हे मुलांनी करायचंय। आपल्या आईला
पिंडदान करणं, तर्पण करणं, आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, हे आविर्भाव नवमीला मुलांनी करायचं आहे. तिचा पती जिवंत असला तरी आणि तिचा पती तदनंतर मृत झाला तरीही, म्हणजे वडील असेपर्यंतच आविर्भाव नवमीचं श्राद्ध करावं असं नाही. वडील मृत झाल्यानंतर सुद्धा मुलाने आविर्भाव नवमीचं श्राद्ध पुढे चालू करावं. पण आता इथे आणखीन एक गोष्ट आहे. श्राद्धकर्त्याचं निधन झालं म्हणजे तिच्या मुलाचं निधन झालं तर त्याच्या मुलांनी म्हणजे नातवांनी आविर्भाव नवमीचं श्राद्ध म्हणजे आधीचं श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच फक्त मुलांना आईच्या श्राद्धाचा आविर्भाव नवमीला अधिकार आहे हे स्पष्ट होतं. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट निर्माण होते की जर समजा आविर्भाव नवमीचं श्राद्ध आहे आणि श्राद्ध करतात म्हणजे तिचा मुलगा हा जर समजा मुंज झालेला नसेल म्हणजे व्रतबंधित झालेला नसेल तर तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. त्याची मुंज झाली नसली तरीही त्याला अधिकार आहे. पण त्या स्त्रीला जी सवाष्ण गेली आहे तिला अपत्यच नसेल तर मात्र हे श्राद्ध पतीने करावयाचे. म्हणजे पहिला अधिकार हा मुलाचा आहे. मग तो मुंज झालेला व्रतबंधित असो किंवा नसो हा अधिकार त्याचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या मुलांना हा अधिकार नाही. अपत्य नसेल तर त्या पतीने जी स्त्री गेली आहे सवाष्ण त्या सधवा त्या स्त्रीच्या पतीने हे श्राद्ध करावयाचं आहे. याच्यातनं एक स्पष्ट होतं की त्या स्त्रीचा सन्मान हा सर्वार्थाने सांगितलेला आहे. साधारण पती निधनातनं कुटुंबातनं अलिप्तपणा वाढत जातो. मात्र म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होईल की एखादी विधवा स्त्री असेल तर तिचा संसारातला अलिप्तपणा हा दिवसेंदिवस वाढत जातो. संसारापासून ती अलिप्त होते. दुःखाने म्हणा काही म्हणा त्याची अनेक कारणे त्यामध्ये आपल्याला शिरायचं नाहीये. पण अर्ध्यावर संसार सोडून गेलेली स्त्री म्हणजे सधवा तिच्या इच्छा तिच्या आकांक्षा तिला तिच्या मुलांविषयी वाटणारी काळजी कुटुंबाची काळजी या अनेक काळजींनी ती ग्रस्त असते आणि अशा याच्यातच ती इहलोक सोडून जाते. कारण सवाष्ण स्त्रीला अनेक काळजी आहेत. विधवा पती निधनानंतर काही काळ किंवा काळानंतर अलिप्तता जाणवते तिला संसारात. ती म्हणते आता माझा संसार नाही, आता हा मुलांचा संसार आहे. मुलं बघती मुलांचा संसार आहे. पण
ती जर सधवा गेली, मग ती कुठल्या वयात गेली हे महत्वाचं नाहीये, पण ती सधवा असताना तिच्या आशा आकांक्षा, संसाराविषयीच्या अपेक्षा, मुलांविषयीची काळजी, कुटुंबाची काळजी, या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये असतात. आणि ह्याच्यातनं ती संतुष्ट व्हावी, तिचा आत्मा संतुष्ट व्हावा की बाई तू काळजी करू नकोस, तुझ्या मुलांची, तुझ्या संसाराची, तुझ्या कुटुंबाची काळजी करू नकोस, हे तिला प्रामुख्याने अविधवा नवमीच्या श्राद्धाच्या वेळेस सांगितलं जातं. तिच्या प्रती ऋण व्यक्त केलं जातं. तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा शब्द तिला अविधवा नवमीच्या श्राद्धात दिला जातो. आणि तिला दिलेला विश्वास, अविधवा नवमीचं श्राद्ध करून ज्या वेळेस तुम्ही तिला हा विश्वास देता की तुझ्या संसाराची, तुझ्या मुलांची कुठलीही काळजी करू नको, आम्ही तुझा संसार, तुझी मुलं सावरण्याचा प्रयत्न करू, हा विश्वास ज्या वेळेस तिला दिला जातो त्यावेळेस तिच्या आत्म्याला शांती लाभते. आणि हा विश्वास प्रामुख्याने तिच्या मुलांनी द्यायचा आहे. हा एकार्थी स्त्रीचा सन्मान केलेला विधी आहे, हे मी सुरुवातीला सांगितलं. श्राद्धाच्या दिवशी या त्रयी येऊ शकतात. आई, आईची सासू. मग आता मगा सांगितलं होतं की आजीला देता येत नाही, आजीचं श्राद्ध करता येते, पण आईचं करत असताना आजी येऊ शकते. आता हे श्राद्ध अनेक प्रकारे आहे. मी तुम्हाला श्राद्धाचे प्रकार 5 याच्यात सांगितले आहे. चटश्राद्ध, हिरण्य श्राद्ध, हस्तश्राद्ध. यापैकी कुठल्याही प्रकारात तर्पण हे सगळं अविधवा नवमीला करायचं आहे. आपल्या दिवंगत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करू. हे बघा, मी पहिल्या क्लिप पासून सांगतोय की श्राद्ध हे श्रद्धेने केलं जातं आणि श्राद्ध हे कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रमुख आहे. हे मी पहिल्या क्लिप पासून सांगतोय. श्राद्ध हे ऋण फेडण्याचं द्योतक आहे. पितृऋण, मातृऋण, ऋषी ऋण, समाज ऋण, अनेक प्रकारची ऋण आहेत. मातृऋणातनं मुक्त होण्याकरता अविधवा नवमीचं श्राद्ध हे करणं आवश्यक आहे. ते कोणी करावं, काय करावं याविषयी मी तुम्हाला आता सांगितलं. परवा धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक अशी पद्धती निर्माण केलेली नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. धर्मशास्त्रामध्ये पितृसत्ताक किंवा मातृसत्ताक अशा प्रकारची कुठलीही पद्धत नाही. ही पद्धत मूठभर अहंकारी लोकांनी त्यांच्या डोक्यातून निर्माण झालेली ही पद्धत आहे. त्यांना दूषण देत वेळ घालवण्यापेक्षा
आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करावा आणि ती वृद्धिंगत करावी म्हणून अविद्वानवमीला मातृऋणातनं मुक्त होण्याकरता मातृश्राद्ध अविद्वानवमी श्राद्ध करावं, हे लक्षात घ्या. आता आणखीन गुरुवारी नवमी पण आहे, पण खरी नवमी बुधवारी आहे. पण गुरुवारी आणखीन एक सुंदर योग आहे, गुरुपुष्यामृत योग. तुम्ही म्हणाल हा तर नेहमी येतो. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं म्हणजे गुरुवारी गुरुपुष्यामृत योग होतो, हा नेहमी होतो, बरोबर आहे. पण यावेळेचा गुरुपुष्यामृत योग अल्पावधीचा आणि ती सुद्धा वेळ कशी आहे बघा. रात्री 11 वाजता गुरुपुष्यामृत योग सुरू होतोय गुरुवारी रात्री, आणि तो शुक्रवारी सकाळपर्यंत म्हणजे 6:42 का 6:41 पर्यंत. आता त्यात वेळेचे काही पुढे मागे होऊ शकतं, पण तेवढाच वेळ हा गुरुपुष्यामृत योग आहे. अविद्वानवमीचं श्राद्ध करावं, गुरुपुष्यामृत योग आहे. सद्गुरूंची करुणा भाकावी. मला असं वाटतं अविद्वानवमीवर याच्यापेक्षा आणखीन जास्त काही सांगण्याचं आहे असं मला वाटत नाही. आता जर मला जमलं तरच सर्वपित्री अमावास्येच्या आदल्या दिवशी मी विवेचन देईन, अन्यथा सर्वपित्री अमावास्येला आपणा सर्वांना नवरात्राच्या घटस्थापनेविषयी विवेचन देईन. आणि त्या सलग 9 दिवसात शैलपुत्री, चामुंडा, धर्मचारी या सगळ्या देव्यांविषयी माहिती सांगेन. त्यामध्येच मी पितृपक्षातली पहिली क्लिप दिली होती, त्यावेळेस एका साधकाने नवरात्र घटस्थापना याविषयी सांगा असं सांगितलं होतं. त्यांनाही सांगतो की नवरात्रामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, कारण त्यामध्ये त्यांनी रात्री सुक्ताविषयी पण विचारलंय. त्यामुळं रात्री सुक्ताविषयी सुद्धा मी नवरात्रात त्या 9 दिवसात बोलेन. नवरात्रात 9 दिवसात रोज आपल्याला एक क्लिप मिळेल. जर सर्वपित्री अमावास्येकरता क्लिप देणार असेल तर ती मी चतुर्दशीच्या दिवशी देईन, कारण चतुर्दशीचं श्राद्ध हे घात तिथीचं श्राद्ध आहे. हे मागील 3 विवेचनात मी सांगितलंय की अपघाताने, विष पिऊन असं कोणाचं निधन झालं असेल, शस्त्राणी असं कोणाचं निधन झालं असेल तर ती घात तिथीला त्यांची श्राद्ध होतात. सर्व पित्रीला सर्व पित्रांची श्राद्ध होतात. त्याविषयी पाहिजे असल्यास मी चतुर्दशीच दिनच नक्की नाही, पण अमावास्येपासून सलग 9 दिवस मी नवदुर्गांविषयी, रात्री सुक्तांविषयी आणि शक्तीविषयी आपणा सर्वांना विवेचन देईल. पितृभ्यो नमः.